नमस्कार. आज आपण सलगरामड्डी जिल्हा धाराशिव या ठिकाणी आहोत. सरांनी गेल्या वर्षी ऊस लावलेला होता. त्याच्यासाठी आपण फक्त भूमी पॉवरचा डोस दिलेला होता त्यांना गेल्या वर्षी रिझल्ट आल्यामुळे ह्या वर्षी खोडव्याला त्यांनी भूमी पॉवर असेल, ग्रो नायट्रोकिंगचा स्प्रे असेल, ही डोस दिलेला होता. तर त्याचा रिझल्ट आपण सरांनाच विचारू. सर, तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रतीक प्रशांत मोरे, राहणार सलगरामड्डी. मी गेल्या वर्षी पण भूमी पॉवरचा डोस टाकला होता. गेल्या वर्षी चांगला रिझल्ट आल्यामुळे यावर्षी पण भूमी पॉवरचा रिझल्ट, भूमी पॉवर प्रोम पोटॅश ग्रो नायट्रोकिंगचा स्प्रे घेतलेला आहे. अजून स्प्रे घेतल्यापासून अजून खत टाकल्यापासून पेऱ्यातील अंतर, अजून फुटवा, ऊसाचा फुटवा, अजून सध्या ऊसाची जाडी एक नंबर आहे. सध्या 6-7 कांड्यावरती ऊस आहे. आपण बघू इच्छिता 1 2 3 4 5 6 7 7-8 कांड्यावरती ऊस आहे. आणि ऊसाची आपण हाईट जर बघितलो तर मी मध्ये गेल्यानंतर दिसत नाही. ऊसाची हाईट आहे आणि ऊसाची कळा जर आपण पाहिलं, हा खोडवा आहे आणि पहिल्या वर्षी खोडवा आहे ना. हां, पहिला. मित्रांनो, यासाठी ही भूमी पॉवर मायक्रोन्यूट्रिएंटची बॅग वापरलेली आहे, ज्यामध्ये मुख्य दुय्यम सूक्ष्म अन्न घटक असेल, फ्युमिक ॲसिड असेल, अमायनो ॲसिड असेल, फुलिक ॲसिड असेल, सिविड एक्स्ट्रा असेल, सर्वच कंटेन्स येतात. आणि सोबत वापरलं आहे आपलं प्रॉम म्हणजे काय, ते फॉस्फरस रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर, ज्याचा वापर आपण DAP आणि सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर कमी करून वापर करतो. आणि आपलं ऑर्गॅनिक पोटॅश जे 20% आहे, त्याचा वापर या ठिकाणी केलेला आहे. सोबत ग्रो नायट्रोकिंगच्या फवारणी केलेले आहेत. बरोबर आहे ना. त्यामुळे ऊसाची कळा नंबर 1 आहे. टेम्परेचर 40, 41, 42 असताना सुद्धा ऊस अतिशय हिरवागार आहे. साईडला जर आपण पाहिलं, काय साईड दाखवा जरा, तर ऊसच आहे ना. ते ऊस कधी गेलाय? ते ऊस या ऊसाबरोबरच आहे. तो पण या ऊसाबरोबर गेलेला आहे. या ऊसाची हाईट आपण केली तर माझ्यापेक्षा उंच झाली आणि तो ऊस आणखी आपल्या खांद्याला पण लागत नाही. तर आपण सुद्धा ग्रीन पॅनेटचे प्रोडक्ट वापरून रिझल्ट घ्या. रिझल्टची 100% गॅरंटी आहे. रासायनिकचा खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढते. धन्यवाद.